नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मालिकेला नवीन वळण येऊन आता मालिका अतिशय इंटरेस्टिंग पॉईंटवर आली आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये आता अतिशय जबरदस्त आजचा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता भैरवी ही मार्क्सला घेऊन आता तिच्या घरी येताच राजकुमार ऑलरेडी तिच्या घरी आलेला असतो. आणि भैरवीला बघताच आता राजकुमार म्हणतो की या कुठे गेले होते आणि कोणत्या कामासाठी गेले होते. तर भैरवी म्हणते त्या सावलीकडे गेले होते. आता राजकुमार म्हणतो की सावलीकडे मग भेटली का ती. तर भैरवी म्हणते की भेटली आणि चांगलीच भेटली. तर राजकुमार म्हणतो की तुमचं दोघींचं काही बोलणं झालं आहे का आणि ती तुला काही बोलली का. तर भैरवी म्हणते की तिची माझ्यासमोर काय बोलायची मिजास आणि तिला ना चांगलं खडसावून आले मी. तेव्हा आता राजकुमार म्हणतो की जगन्नाथसुद्धा तिथे होता का, म्हणजे जगन्नाथ आणि तीच होती का. आणि राजकुमार म्हणतो की तिथे कुठे लहान मुलगा किंवा मुलगी होती का. तर आता भैरवी म्हणते की नाही, तिथे कोणताही लहान मूल नव्हतं, तिथे फक्त जगन्नाथ आणि सावलीच होती. राजकुमार आता त्या भैरवीच्या सेक्रेटरीला म्हणतो की तुला आठवतंय का, नीट आठवून सांग. भैरवी म्हणते की राजकुमार माझी मेमरी खूप शार्प आहे. राजकुमार म्हणतो तुमची मेमरी शार्पच आहे, तरीसुद्धा एकदा आठवून बघा. आणि राजकुमार म्हणतो की तिथे कोणी लहान मुलं आहे याचं बोलणं झालं आहे का, तिथे कुठे लहान मुलांची खेळणी पडली होती का. आणि आता राग येत भैरवी म्हणते की किती इरिटेट करतो राजकुमार, मी तुला एकदा सांगितलं आहे ना तिथे फक्त जगन्नाथ आणि सावलीच होते. आणि आता भैरवी म्हणते की त्या सावलीला मूल आहे किंवा नाही त्याचं मला काही घेणं नाही आणि मला काय करायचं. पण ते सगळं सोड राजकुमार, त्या सावलीच्या मुलामध्ये तुला एवढा काय इंटरेस्ट. आणि राजकुमार खाली मान घालतो. तर आता भैरवी म्हणते की राजकुमार तू माझ्यापासून काय लपवतोय, स्पष्टपणे बोल. उठून उभा राहत आता पाठमोरा होत राजकुमार आता भैरवीला म्हणतो की भैरवी, त्या जगन्नाथने 8 वर्षापूर्वी भविष्यवाणी केली होती. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की त्या सावलीचा मुलगा माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार आहे अशी भविष्यवाणी त्या जगन्नाथने केली. तेव्हा त्या कार्ट्याला ना अगोदरच संपायला नको का. तर भैरवी उठून उभा राहत म्हणते की राजकुमार. आणि त्यानंतर इकडे आता उठून उभा राहत भैरवी म्हणते की राजकुमार त्या मुलाला मारायच्या गोष्टी जरी केल्या तरी खबरदार. तर आता राजकुमार म्हणतो भैरवी तू काय डोक्यावर पडलीस का आणि त्या मुलाविषयी तुला काय एवढी सहानुभूती आणि एवढा काय इंटरेस्ट. तर ते ऐकताच आता मोठ्या आवाजात राजकुमारचे बोलणे ऐकून आता भैरवीचा सेक्रेटरी राजकुमारच्या खांद्यावर हात ठेवतो. आणि भानावर येत राजकुमार आता लगेच आता भैरवीला म्हणतो की हे बघा भैरवीजी, तो कार्टा माझ्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. तर भैरवी म्हणते हे बघ, जगन्नाथने भविष्यवाणी केली की तो मुलगा तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. आणि जगन्नाथने असं सांगितलं नाही की तो मुलगा मेल्यानंतर तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे का जिवंत असताना तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. तो मुलगा मेला तरी तुझा विनाश मेल्यानंतरही होऊ शकतो. तर आता राजकुमारला भैरवीचे बोलणे पडते. भैरवी म्हणते की राजकुमार तुझे हे सगळे भाकिते बदले वगैरे करायला मी इथे आले नाही आहे. मी त्या सावलीचा विनाश करायला आली. आणि भैरवी म्हणते की ती सावली माझं सावज आहे, आधी अगोदर मी ना माझा हिशोब पूर्ण करणार राजकुमार. आणि बोट करत आता राजकुमार आता भैरवीला म्हणतो की भैरवी. तर तेवढ्यात आता भैरवीचा सेक्रेटरी पुन्हा राजकुमारला खुणावतो. आणि हसतच राजकुमार बोट खाली करत भैरवीला म्हणतो ठीक आहे भैरवीजी. आणि भैरवी म्हणते की तुम्हाला शब्द देते सावलीच्या मुलाला तू धक्कासुद्धा लावणार नाही. तर राजकुमार म्हणतो दिला. आणि त्यानंतर आता भैरवी तेथून निघून जाता क्षणी आता भैरवीच्या माणसाला राजकुमार अडवतो आणि म्हणतो की थांब, त्या खंड्याचा तपास लागला का. तर आता तो माणूस म्हणतो लागला. तर आता त्याचं शर्ट पकडत आता राजकुमार हसतच म्हणतो की मग सांगणार कधी. तर तो माणूस म्हणतो की सिग्नल नोटिफिकेशन मिळेपर्यंत. तर आता राजकुमार म्हणतो की मग जा तुझ्या मॅडमकडे, सिग्नल नोटिफिकेशन मिळालं की मला लगेच मोबाईलवरती त्याचा पत्ता टाक. आणि लगेच आता राजकुमारकडे बघत तो भैरवीचा माणूस निघून जातो. तर राजकुमार विचार करतो की भैरवीजी, मी तुला तर शब्द दिलाय, पण काही जरी झालं तरी जर सावलीचं मूल जिवंत असेल तर त्याचा मी काटा काढणार म्हणजे काढणारच. कारण जर तो माझ्या विनाशाला कारणीभूत होणार असेल तर मी त्याला जिवंत ठेवणार नाही. आणि त्यासाठी मला खंड्या सापडायला पाहिजे, कारण तोच सांगू शकेल की सावलीचा मूल जिवंत आहे की नाही. आणि इकडे आता व्यंकटेश हा सावलीला म्हणतो की सावली, त्या काय मिजाज त्या भैरवीची आणि स्वतःला ती बाई समजते तरी कोण. डिरेक्टली घरात येते आणि दम देऊन जाती
आणि आता व्यंकटेश म्हणतो की हे बघ सावली, ज्या कामासाठी तू इथे आली असेल आणि जर ते काम झालं असेल किंवा होत नसेल तर मला वाटतंय आपण इथे राहायला नको, आपण बेळगावात जायला हवं. आणि सावली म्हणते की व्यंकटेशजी, तुम्हाला असं वाटतंय का आपण तिकडे गेलो तर ते आपल्या मागे येणार नाहीत म्हणून? आत्ताच कुठे इथे अबीरची शाळा सुरू झाली. आणि सावली म्हणते की असं आपण नाही करू शकत. तर व्यंकटेश म्हणतो अरे अबीरचा ॲडमिशनना आपण बेळगावला सुद्धा करू शकतो सावली. आणि व्यंकटेश म्हणतो की जर बेळगावला आपल्याला जायचं नसेल तर आपण कारवाडला जाऊ, तिथे माझे आजोळ आहे आणि तिथे आपल्याला कोणीच सापडू शकत नाही. आणि ते ऐकताच आता जगन्नाथ पुढे येत म्हणतो की बस झालं. जगन्नाथ सावली समोर येतो आणि म्हणतो की सावली, अजून तू किती दिवस एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका घरातून दुसऱ्या घरात जाणार आहेस? आणि सावली म्हणते की काय करू बाबा मग आता मी एकटी नाही राहिली, आता माझ्यासोबत अबीर आहे आणि मला त्याच्या जीवाची खूप काळजी आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की तुला मीडियासमोर यावंच लागणार आणि जर तू मीडियासमोर आली तर ते मीडियावाले काय करतील, तुझ्यावरती चिखलफेक करतील. आणि व्यंकटेश म्हणतो की जगन्नाथ काका जे म्हणतात ते मला पटतंय, जर स्वतःवरून तू जगासमोर आली तर याच्यातलं काहीच होणार नाही सावली, आणि मग या सगळ्या प्रकरणाची हवाच निघून जाईल असे व्यंकटेश सल्ला देतो. आणि जगन्नाथ म्हणतो की एकदा तू त्यांच्या समोर गेली तर मग सगळ्या चर्चा होणाऱ्या थांबतील. आणि सावली म्हणते की ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणता ते योग्य आहे आणि आता मला सगळ्यांच्या समोर यावंच लागेल. आणि इकडे आता राजकुमार हा बेडवरती झोपून विचार करत असतो आणि मोनिका आता आरशासमोर असते. तर तेवढ्यात राजकुमारचा मोबाईल वाजतो आणि राजकुमार बघतो आणि लगेच आता खंड्याचं लोकेशन त्या मोबाईलवर आलेलं असतं. तर ते लोकेशन तिथेच असल्याचे आता राजकुमारच्या लक्षात येताच राजकुमार विचार करतो की खंड्या इथे येऊन गेला आणि तो कुणाकडे आला असेल, आईकडे की सारंगकडे? राजकुमार विचार करू लागतो आणि एवढ्यात राजकुमारला मोनिकाचा संशय येतो आणि रागाने राजकुमार मोनिकाकडे येऊ लागतो. आणि आता राजकुमार हा दरवाजा बंद करतो आणि मोनिका समोर येतो आणि आरशासमोर असलेली मोनिका राजकुमारला बघते आणि म्हणते काय रे असा का बघतोस? तर रागाने राजकुमार एकटक नजरेने मोनिकाकडे बघतो आणि मोनिका मागे वळताच आता राजकुमार हा मोनिकाचा गळा दाबतो. आणि राजकुमार म्हणतो की मोनिका, खंड्या कुठे? तर मोनिका आता गळा दाबलेली असताना आवाज निघत नसतो मोनिकाचा आणि मोनिका राजकुमारला ढकलते. आणि तेवढ्यात आता मोनिका म्हणते की राजकुमार तू मूर्ख झालास का? शुभ्रा इथे झोपली आणि मला काय माहिती खंड्या कुठे? आणि मोनिका म्हणते की त्या खंड्याचा आणि माझा काय संबंध? तो माझा माणूस नाही तर तुझा माणूस आहे राजकुमार. आणि राजकुमार म्हणतो की खंड्याचं लास्ट लोकेशन आपलं घर कसं आहे, म्हणजे तो तुला भेटायला आला होता ना? हे बघ मोनिका, मला तू डबल क्रॉस करू नकोस, खरं खरं सांग. आणि ते ऐकताच आता मोनिका ही राजकुमारकडे बघते आणि आता ततमम करत मोनिका म्हणते की मला काय माहिती, माझ्यावर संशय घेऊ नकोस राजकुमार, आणि या घरात फक्त तू आणि मीच राहते का? आणि मोनिका म्हणते तू विचार कर, जर तो आई किंवा सारंगला भेटायला आला असेल आणि त्याने जर सगळं सांगितलं असेल तर? आता राजकुमारला धक्का बसतो आणि मोनिका म्हणते की मग इथेच तो त्याचा फोन विसरून गेला असेल तर? राजकुमार म्हणतो शक्य नाही, जर असं असतं तर आत्तापर्यंत सारंगने माझा गळा पकडला असता. आणि राजकुमार म्हणतो की मोनिका, मी तुला शेवटचं विचारतोय, मला खरं खरं सांग खंड्या कुठे? तर मोनिका म्हणते हे बघ माझ्यावर संशय घेऊ नकोस राजकुमार, मला खंड्या अजिबात माहिती नाहीये. आणि मोनिका म्हणते मी शुभ्राची शपथ घेऊन सांगते, त्या खंड्याचा फोन आपल्या घरात कसा आला मला खरंच माहिती नाहीये. आणि लगेच आता मोनिका म्हणते की तू सगळ्यांच्या खोड्या चेक कर, कोणी घेतला काय घेतला फोन तू चेक कर, मी सुद्धा तुला मदत करील. आणि लगेच आता राजकुमार हा मोबाईल घेत खंड्याला फोन लावू लागतो. मोनिका म्हणते काय करतो? अरे खंड्याला फोन का लावतोस? खंड्याला फोन लावू नको, जर तो मोबाईल सारंग किंवा आईने घेतला असेल तर, आणि त्यांना जर तुझं नाव दिसलं तर त्यांना सगळं कळेल. आणि लगेच आता तू नाहक अटकशील राजकुमार, वाटलंस तर मी तुला मदत करते, आपण दोघं मिळून तो फोन शोधू, असे आता इकडे मोनिका राजकुमारला समजावते आणि राजकुमारला देखील आता मोनिकाचं म्हणणं पटतं. आणि त्यानंतर आता इकडे जगन्नाथ हा मीडियावाल्यांना त्याच्या घरी बोलावतो. तर मीडियावाले तिथे येताच आता जगन्नाथला म्हणतात की हे बघा जगन्नाथजी, तुम्ही आम्हाला इथे कशासाठी बोलावलंय? तर जगन्नाथ म्हणतो की गेल्या काही दिवसापासून जी स्टोरी सुरू आहे ना, त्या स्टोरीचा शेवट करायचा आहे. तर मीडियावाले म्हणतात की हे बघा त्या स्टोरीचा सुरुवात करायची की शेवट ते आम्ही बघू, आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की हे बघा त्या दिवशी सुद्धा तुम्ही जे काही प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. आणि मी लगेच मीडियावाले म्हणतात की पण या सगळ्या प्रश्नांचं उत्तरं देणार कोण? आणि लगेच आता सावली पुढे येत म्हणते की मी देणार आहे. आणि मीडियावाले सावलीला बघताच आता खाडकून उठून उभा राहतात आणि माईक हातात घेतात. तर जगन्नाथ म्हणतो की सांभा, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि जगन्नाथ सावलीला पुढे बोलावतो आणि आता सावली त्या मीडियावाल्यांना खाली बसवत आता स्वतः त्यांच्या समोर बसते. आणि पहिलाच प्रश्न मीडियावाली करते की सावली मॅडम, इतके दिवस तुम्ही कुठं होतात आणि अचानक तुम्ही गाणं का सोडलं? आणि दुसरा मीडियावाला म्हणतो की भैरवी वजेने तुम्हाला स्ट्रिक्ट चॅलेंज
चॅलेंज दिलं ते चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का? आणि आता सावली म्हणते की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल, पण त्या अगोदर मला माझ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करायची. आणि लगेच आता सावली म्हणते की इथून पुढे माझं नाव घेताना नेहमी सावली भागवत असंच नाव घ्यावं, सावली मेंदळे नाही. कारण आता मेंदळ्या नावाची आणि त्या घराण्याशी माझा काही संबंध उरला नसल्याचे सावली मीडियावाल्यांना सांगते. आणि लगेच आता मीडियावाले म्हणते की याचा अर्थ तुमचा आणि सारंग मेंदळ्याचा डिवोर्स झालाय का? तेव्हा आता सावली म्हणते माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल या पलीकडे मला काहीच बोलायचं नाही. आणि सावली म्हणते की तुमचा प्रश्न होता ना 8 वर्षे मी कुठे होते, तर सावली म्हणते मी बेळगावला होते. आणि मीडियावाले म्हणतात की हे सगळं सोडून जाण्यामागचं कारण, तर सावली म्हणते की एका अज्ञात व्यक्तीमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आणि सावली म्हणते की त्यामुळे मी बेळगावला गेले आणि गेले काही दिवससुद्धा मला अज्ञातवासातच राहायचं होतं, पण गेले काही दिवस हे जो गोंधळ चालू आहे ना, आणि त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांसमोर येणं भाग पडल्याची सावली बोलते. आणि मीडियावाले म्हणतात मग भैरवी वजेचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का? तर सावली म्हणते त्याचं उत्तर तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मी देईल, आणि आता मला त्याबद्दल काहीच बोलायचं नसल्याचे सावली सांगते. आणि जगन्नाथ म्हणतो की आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली ना, तर मीडियावाले जाऊ लागतात. तर सावली त्यांना थांबवते आणि म्हणते मी चहा ठेवलाय. आणि मीडियावाल्यांना सावली आता चहा पाजते. आणि इकडे आता तिलोत्तमा ही वकिलाला फोन लावते आणि म्हणते की वकील साहेब काय तारखावर तारखा पडू राहिल्या कोर्टाच्या, एकदा की एक तारीख घेऊन टाका आणि निकाल आपल्या बाजूने लावा. आणि आता तेवढ्यातच मोनिका तिथे येते आणि तिलोत्तमाचं बोलणं ऐकत म्हणते की काय झालं आई, त्या जागेविषयीच बोलणं सुरू आहे का? तिलोत्तमा म्हणते हो, आत्ताच वकिलांशी त्याविषयी बोलत होते. आणि आता मोनिका म्हणते की तुम्हाला जागेचं टेन्शन, तेव्हा आता मी अजून तुमच्या टेन्शनमध्ये भर घातली नाही पाहिजे, पण तरीसुद्धा आई तुम्हाला सगळं कळलं पाहिजे. आणि मोनिका म्हणते मी आत्ताच एक न्यूज बघितली, त्यामध्ये सावलीने कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की ती परत आली आहे म्हणून. ते ऐकताच तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि मोनिका म्हणते की मी जशी न्यूज बघितली तशी न्यूज जर सारंगने बघितली तर? तिलोत्तमा म्हणते की ज्या गोष्टीची भीती होती तेच घडू राहिले. आणि आता तिलोत्तमा म्हणते की सारंगला तर आता कळलंच असेल, पण आता एक गोष्ट व्हायला नको. मोनिका म्हणते कोणती आई? तिलोत्तमा म्हणते की त्या पोरीची सावली देखील माझ्या सारंगवर आणि माझ्या घरावर पडता कामा नये. आणि मोनिका म्हणते की हे बघा, त्या सावलीला घरापासून आणि सारंगपासून लांब ठेवण्यासाठी मी तुमची मदत करीन. तिलोत्तमा म्हणते की तू सावलीला ओळखते? मोनिका म्हणते की अजिबात नाही, पण त्या सावलीला या घरात सगळी माहिती आहे, सगळे माणसं माहिती आहे, या घरातली नस माहिती आहे, फक्त ती मलाच ओळखत नाही आणि याचाच आपण फायदा घेऊ शकतो असे मोनिका बोलते. तिलोत्तमा म्हणते बरोबर आहे मोनिका, पण तू एवढा विचार का करतेस? तर मोनिका म्हणते की तुमच्यासाठी आणि या घरासाठी आई. आणि मोनिका म्हणते की हे बघा आई, किती जरी झालं तरी मी राजकुमारची दुसरी बायको आहे आणि या घरात माझं अस्तित्व मला कायम टिकून ठेवायचंय आणि त्यासाठी मला तुमच्या मर्जीत राहायचं आणि तुमचा आनंद माझ्यासाठी सगळं आहे आणि मला तुमच्या मर्जीत राहायचं असल्याचे मोनिका बोलताच तिलोत्तमा खुश होते. आणि लगेच आता तिलोत्तमा मोनिकाला परवानगी देत म्हणते तुला वाटेल ते कर, पण काही जरी झालं तरी त्या पोरीला माझ्या सारंगच्या आयुष्यात आणि या घरात आणायचं नाहीस. आणि इकडे आता लगेच अमृता ही सावलीला भेटायला तिच्या घरी येते आणि अमृता येताच आता आनंद होऊन सावली अमृताला चहा देते. अमृता म्हणते की एवढ्या न विचारता मी कमी वेळात तुझ्याकडे येईल असं तुला वाटलं नव्हतं ना सावली, आणि अपेक्षित नव्हतं ना? तर लगेच आता सावली म्हणते कधी कधी अनपेक्षित असलेल्या गोष्टीसुद्धा अपेक्षित घडून जातात. आणि सावली म्हणते की तुम्ही इथे आल्या वहिनी घरातल्या कुणाला माहिती नाही ना? अमृता म्हणते की तसं मी कुणाला काही सांगून आलेले नाहीयेत. अमृता म्हणते की आणि कालची जी कॉन्फरन्समधली तुझी न्यूज बघितली तर आता सगळ्यांनाच कळलं असेल ना, तेव्हा आता त्यात काय राहिलंय सावली? आणि लगेच आता सावली म्हणते की मी इकडे आली हे फक्त तुम्हाला आणि सारंग सरांना माहिती नाही, तर तिलोत्तमा मॅडमला पण आहे. ते ऐकताच आता अमृता म्हणते की म्हणजे आईची आणि तुझी भेट झाली होती का? तर सावली म्हणते हो. आणि लगेच आता अमृता म्हणते की बरं जाऊ दे, आबीर कुठे? आबीर दिसत नाहीये का? तर सावली म्हणते आबीर बाहेर गेलाय. इकडे तिकडे बघत आता अमृता म्हणते की दुसरंही कुठे कुणी दिसत नाहीये घरात सावली. आणि अमृता म्हणते की एकटीच राहते. तर सावली म्हणते की नाही, आबीरचे बाबा सुद्धा आतमध्ये आहेत. तर अमृता म्हणते की अगं मग ओळख करून दे ना. आणि तेवढ्यात आता सावली ही व्यंकटेशला बोलावते आणि व्यंकटेश तिथे येताच अमृता व्यंकटेशला बघते आणि व्यंकटेश खाली बसताच आता सावली म्हणते की व्यंकटेशजी ह्या माझ्या अमृता वहिनी, आणि सावली म्हणते हे व्यंकटेशजी. आणि लगेच आता अमृता म्हणते की सावली मी तुला एक विचारू का, तुमच्या दोघांचं लग्न कधी झालं? तर आता ते ऐकून पुन्हा सावली व्यंकटेशला धक्का बसतो आणि सावली म्हणते की ज्या वेळेस मी त्या घरातून बाहेर गेले त्यावेळेस
सगळं काही संपलं होतं. मी पार खचून गेले होते. आणि सावली म्हणते की तेव्हा व्यंकटेशच्या आईने मला बेळगावच्या घरी आसरा दिला आणि त्यांनी मला मुलीसारखं जपल्याची सावली बोलते. आणि सावली म्हणते की मग वर्षभरानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि व्यंकटेश म्हणतो की हो, सावलीची अवस्थाच तशी झाली होती म्हणून माझ्या आईने आम्हा दोघांचं लग्न जमवलं. आणि अमृता व्यंकटेशला म्हणते की अच्छा. अमृता सावलीला म्हणते की बरं झालं सावली, तुला असं सुखात बघून ना मला खूप आनंद झाला. आणि त्यानंतर आता सावलीला मिठी मारत अमृता म्हणते की सावली तू काळजी घे. आणि अमृता तेथून निघून जाते. आणि त्यानंतर आता इकडे अमृता ही निघून जाता क्षणी आणि इकडे आता राजकुमारच्या मोबाईलवर आता भैरवी सतत आता कॉल करत असते. तर ते बघून आता इकडे राजकुमार हा तिलोत्तमासमोर बसलेला असतो. तर पटकन मोनिका आता राजकुमारचा मोबाईल आता घेऊन येत राजकुमारला म्हणते की हे बघा, अहो तुमच्या मोबाईलवर भैरवीचे फोनवर फोन येत आहेत. तर तिरप्या नजरेने रागाने तिलोत्तमा राजकुमारकडे बघते. आणि इकडे आता व्यंकटेश हा सावलीकडे येतो आणि सावलीला म्हणतो की अगं, आपलं हे खोटं नातं आपण किती वेळ जगाला सांगायचं, आणि आपलं नातं हे खरं आहे हे जगाला तोपर्यंत विश्वास बसणार नाही जोपर्यंत आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे, पुरावा हवा आहे. आणि व्यंकटेश म्हणतो की मग आपण कोर्टात जाऊन रीतसर लग्न केलं. तर ते ऐकून सावलीला धक्का बसतो. तर इकडे आता राजकुमार हा आता इकडे पुन्हा खंड्याच्या मोबाईलवर कॉल करतो. आणि खंड्याचा मोबाईल आता ओवीच्या बॅगमध्ये असते. आणि ओवी अबीरला घेऊन आता त्याच्या कारमधून सारंगात जात असतो. आणि एवढ्यात आता राजकुमारने फोन करताच आता खंड्याच्या मोबाईलची रिंग वाजू लागते. आता सारंग म्हणतो की ओवी कुणाचा फोन वाजतोय. तर ओवी म्हणते की अरे बाबा, आपल्याला तो फोन सापडलाय ना, तो वाजतोय. सारंग म्हणतो काढ बाहेर, कुणाचा आहे बघ. तर ओवी मोबाईल बाहेर काढते आणि त्या मोबाईलमध्ये नाव आलेलं असतं राजकुमार सर. आणि ओवी पटकन तो फोन आता सारंगला देता क्षणी त्या मोबाईलमध्ये राजकुमारच्या नावाने आलेला तो फोन बघून खंड्याच्या मोबाईलमध्ये राजकुमारचा फोन आला. याचा अर्थ खंड्या हा राजकुमारचा माणूस आहे आणि खंड्या राजकुमारचा माणूस आहे हे सिक्रेट सारंग समोर येताच सारंगच्या राजकुमारचे भयानक सत्य समोर आलेले असतं. आणि आता सारंग हा कसा राजकुमारपर्यंत पोहोचतो आणि राजकुमारचे भयानक सत्य कसे सारंग समोर येते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.